जर तुम्ही तूप कडवल्यानंतर राहिलेली बेरी टाकून देत असाल तर आजची माझी रेसिपी बघून तुम्ही यानंतर ही बेरी कधीच टाकून देणार नाही। इथे मी 1 वाटी बेरी घेतली होती, तिला आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आहे। त्यात मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे आणि अर्धी साखर मी शिल्लक ठेवली। ती आपल्याला रव्यासोबत बारीक ग्राइंड करून घ्यायची आहे। रवा हा मी इथे बारीकच वापरलेला आहे, तरी सुद्धा मी याला एकदा मिक्सरमधून फिरवून घेत आहे। हे दोन्ही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आधीच घातलेला आहे। तुम्ही असं करू नका, पहिले दूध घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या। याला 20 ते 25 मिनिटं छान रेस्ट करायला ठेवा, म्हणजे रवा छान फुलतो आणि त्यानंतरच मग बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घाला। मध्ये मी 3 चमचे तूप टाकलेलं आहे आणि याला आपल्याला व्यवस्थित रेस्ट करून घ्यायचं आहे 20 ते 25 मिनिटं आणि त्यानंतर ना आपल्याला याचा केक बनवून घ्यायचा आहे। याच्यामध्ये मी 1 चमचा व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही विलायची पावडर किंवा जायफळ देखील टाकू शकता, खूप छान फ्लेवर येतो। आणि इथे मी आता हे 2 भांड्यांमध्ये हे जे मिश्रण आहे ते ओतून घेत आहे, कारण माझ्याकडे मोठं केकचं भांडं नव्हतं आणि माझ्या एअर फ्रायरमध्ये मोठे भांडे बसत देखील नाही। एअर फ्रायर मी आधीच 180 डिग्रीवर 3 मिनिटांसाठी प्रीहीट करायला ठेवला होता आणि आता मी याला 180 डिग्रीवर 15 मिनिटं पहिले बेक करून घेणार आहे आणि नंतर 160 डिग्रीवर 10 मिनिटांसाठी आपल्याला बेक करायचा आहे। बघू शकता आपला सुंदर असा केक तयार झालेला आहे। बेकरीमध्ये जो मावा केक मिळतो त्याच्यापेक्षाही हा खूप छान लागतो। घरच्या घरी कमी साहित्यामध्ये तुम्ही हा केक नक्की बनवून पहा। तुमच्याकडे एअर फ्रायर नसेल तर पातेल्यात किंवा कढईमध्ये देखील तुम्ही हा केक बेक करू शकता। खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी लागतो आणि खायला देखील एकदम अप्रतिम लागतो। तर नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका। थँक्यू।